अहो अजून किती वेळ विचार करत बसणार आहात? बास करा ना आता, प्लीज झोपा. हो ना, तू खरंच काय नाही बघितलंस. वाचवण्याचा प्रयत्न केला होता नीलांबरी बहिणींना, पण माझ्यामुळे त्यांना धक्का नाही ना लागला. खरंच माझं लक्ष नव्हतं. म्हणजे मी त्यावेळेला ना माझ्या साडीकडे बघत होते आणि जिना उतरण्याकडे लक्ष होतं सगळं. पण माझी खात्री आहे सिद्धिराज, तुम्ही मुद्दाम असं काहीही करणार नाही. खरंच हो ना, म्हणजे बघ, नीलांबरी बहिणींबद्दल माझ्या मनात कितीही राग असला ना तरी असं सगळं नाही वागणार का, मला माहितीये ना. पण नीलांबरी बहिणींच्या मनात असं जर वाटत राहिलं तर मी कसं पुसू हे सगळं. पण सिद्धिराज, तुम्हाला असं का वाटतंय की नीलांबरी वहिनींना असं वाटतंय की तुम्ही त्यांना धक्का दिलाय? तर तसं काही बोलल्या का तुम्हाला? नाही ना? नाही अगं, पण ते ज्या पद्धतीने माझ्याकडे बघत होता ना, त्यावरनं मला जाणवलं ग की त्यांना असंच वाटतंय की मी काहीतरी केलंय त्यांना. म्हणजे बघ ना, अधिराज दादा आणि नीलांबरी वहिनी इतक्या वर्षांपासून बाळ व्हावं म्हणून प्रयत्न करत होते, आणि फायनली इतक्या वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण येणार होता. माझ्यामुळे तुमचा आनंदाचा क्षण हिरावून घेतला गेलाय. खरंच कळत नाही का घडलंय सगळं. सिद्धिराज, हे बघा, खरंच असं काहीही नाहीये. तुमच्यामुळे नाही काही झालं. तुम्ही नका स्वतःला दोष देऊ. असा कसा नको दोष देऊ. अधिराज दादा, तुला माहितीये ना, तुझ्याबद्दल माझ्याबद्दल नेहमी चांगला विचार करतो. कसं तोंड दाखवू त्याला, काय तोंड दाखवू त्याला. म्हणजे मी हे सगळं केलं नाहीये हे कसं समजवू. मला माहितीये की माझ्यामुळे दादा आणि वहिनी खूप हर्ट झाले. अहो, तुम्ही आधी माझ्याकडे बघा. हे बघा, तुम्ही काहीही केलेलं नाहीये. खरंच मला तुमची ही अवस्था नाही बघू येते. तुम्ही प्लीज सावरा जरा स्वतःला. जसा वेळ जाईल ना तसं सगळं नीट होईल. तुम्ही नका काही काळजी करू आणि स्वतःला खरंच दोष नका देऊ. तुमच्यामुळे काही नाही झालंय. माझ्यावर विश्वास ठेवा. नीलू, तुला हसायला येते? सिरियसली? सॉरी खरंच सॉरी. पण सिद्धू, भावना, आदिराज, आई, पप्पा, आजी या सगळ्यांच्या रिॲक्शन आठवत आहेत मला, आणि त्यांचे चेहरे आठवून हसायला येते मला. माय गॉड, किती घाबरले होते सगळे. बस यार नीलू, तुझी वागली आहेस ना आज, ते वागताना जरा तरी घाबरायला हवं होतंस. एकतर आज दुपारीच अबॉर्शन करून घेतलंस आणि आज लगेच संध्याकाळी एवढा त्रास दाखवून जिन्यावर पडायचं नाटक केलंस. किती रिस्की होते ह्याची तुला कल्पना आहे का? अगं, शरीराला रिकवर व्हायला थोडा तरी वेळ द्यायचा ना. असू दे ग, पण मला एक सांग, माझी ऍक्टिंग कशी वाटली? आणि तुला माहितीये, त्या सिद्धूला तर आयुष्यभराचं गिल्ट झालंय की त्याच्यामुळे माझं बाळ गेलं, आणि हे गिल्ट मी असंच वाढवत जाणार आहे. म्हणजे कसं, आयुष्यभर तो माझ्या नजरेला नजर नाही मिळू शकणार. धन्य आहेस तू. तुला काय करायचं ते तुझं तुलाच माहिती आहे. पण डॉक्टर म्हणून मी तुला इतकंच सांगते की पुढचे काही दिवस अति काळजी घे तुझी. शरीराला रिकवर व्हायला थोडा वेळ दे आणि प्लीज पुन्हा अशी रिस्क घेऊ नकोस. थँक्यू यार. म्हणजे तू माझ्या एका शब्दाखातर माझ्या नाटकात सहभागी झालीस. थँक्यू सो मच. थँक्यू नको म्हणूस, स्वतःची काळजी घे. चल, येते मी. आदिराज, तुम्ही मला नाकारलत ना, आता बघाच मी कशी खेळी खेळते. लक्ष्मी, लक्ष्मी,
लक्ष्मी 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 सुप्रभात. निवास लक्ष्मी निवास. सुप्रभात. काय मग वास्तुशांतीचं स्वप्न पाहून झालं का? हो, झालं. लक्ष्मी, तुला माहिती आहे ना, गेली अनेक वर्ष मी रोज हे स्वप्न पाहायचो की आपल्या हक्काचं घर कधी पूर्ण होणार. आणि त्या सगळ्याचं वर्णन तुला सांगायचं, पण गेले काही दिवस आपल्या आयुष्यात जे काही घडत होतं त्यावरनं वाटत होतं की माझं हे स्वप्न कधी पूर्ण होणारच नाही. पण आज ते प्रत्यक्षात उतरतंय. फक्त तुमच्या मला कायम विश्वास हो, तुम्ही आपलं हे स्वप्न पूर्ण करणार. माझ्या एका शब्दासाठी किती कष्ट घेतलेत तुम्ही. नाही लक्ष्मी, हे फक्त माझ्या एकट्याच्या कष्टामुळे नाही झालंय. आयुष्यात प्रत्येक वेळेस तुम्हाला साथ दिलीस, प्रत्येक प्रसंगात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस ना, म्हणून हे शक्य झालं. आजपर्यंत आपल्या आयुष्यात, आपल्या मुलांच्या आयुष्यात कसोटीचे किती क्षण आले. देवाने अनेक वेळास आपल्या परीक्षा घेतली, पण प्रत्येक वेळेस तू त्याला ठणकावून उत्तर दिलंस ना, म्हणून हे झालं. झालं नाही म्हणजे ते झालं असेल तर आज घरात खरा सोहळा आहे, त्याची तयारी करायची आहे. चला उठा 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 पटकन. अरे. नाही पटकन चला, आंघोळीला या. मी चहा टाकते हा, आणि जरा आलेलं साहित्य लक्ष्मी, सगळं एकदा बघून आंघोळ घ्या. वगैरे मी करणारच गप्पा आहे, मारायला वेळ पण नाहीये. नाहीच आहे. पटकन तयार व्हा. नाही, अहो, मुलांची तयारी पण झाली, गुरुजी अगं, येतील हो, इतक्यात. अगं, तुम्ही ऐक- म्हणजे ना कधी कधी ना लक्ष्मी. सिद्धिराज, माझं झालं सगळं आवरून, निघायचं आहे ना. तुम्ही नका ना इतका गिल्ट घेऊ, जरा सावरा स्वतःला. सिद्धू ऐक ना, म्हणजे तू उगाचच सिद्धू, जे घडलं त्यात तुझी काही एक चूक नाहीये रे. ते बाळ माझं नव्हतं. निलांबरीने आपल्या सगळ्यांना फसवलं. जे घडलं त्यात तुझी काही एक चूक नाहीये. सिद्धिराज, सिद्धू, तुला कसं सांगू सगळं, मलाच कळत नाहीये.